रिसेंटली हे बुक वाचते द अनयुज्युअल बिलियनियर्स आणि मला ह्याच्यात एका इंटरेस्टिंग माणसाबद्दल वाचायला भेटलं, जॅक वेल्च म्हणून. तर तो जनरल इलेक्ट्रिक या मोटर कंपनीचा CEO होता 1981-2001 आणि त्याच्या काळात म्हणजे 1981ला जॉईन केलं तर कंपनी नेटवर्थ 14 बिलियनच होती आणि जेव्हा तो रिटायर झाला तर 410 बिलियनपर्यंत ग्रो झालेली. तर ह्या माणसाकडून शिकायसारख्या भरपूर गोष्टी आहेत. तर जॅक वेल्चमध्ये आणि इलॉन मस्कमध्ये एक कॉमन म्हणजे काही लोक मानतात की इलॉन मस्कनं त्याच्याकडूनच कॉपी केलेली ती. लोकं पण काय करायचे कंपनीत त्यांच्या समजा प्रोडक्टिव्हिटी वगैरे इन्क्रीज करण्यासाठी क्रायसिस लाईक सिच्युएशन क्रिएट करायचे. एखादा प्रोजेक्ट जर 6 महिन्यात कंप्लीट करायचं तर ते म्हणजे 1 महिन्यातच झाला पाहिजे आणि प्रेशराईज करायचे एम्प्लॉईजला वगैरे. तुम्ही इलॉन मस्कबद्दल पण ऐकलं असेल, त्यानं ट्विटर जेव्हा घेतलं तर त्यातले 80% एम्प्लॉई फायर केले. तर ह्या जॅक वेल्चनं पण त्याच्या पूर्ण काळात जवळपास 1 लाखपेक्षा एम्प्लॉई फायर केलेले. तर ही जी स्ट्रॅटेजी आहे क्रायसिस लाईक सिच्युएशन क्रिएट करायची आणि लवकर काम करायचं. नॉर्मल टेंडन्सी काय असते ह्युमनची, जे काम 1 महिन्यात होतं ते आपण 6 महिने लावतो करायला, पण ह्या माणसात तसं नव्हतं. जे 6 महिन्यात लागतं ते 1 महिन्यातच करायचं आणि तशा प्रकारे लिडरशिप स्किल त्यानं डेव्हलप केलेली आहे. तर आपण आपल्या लाईफमध्ये पण यूज करू शकतो की हायपोथेटिकल क्रायसिस लाईक सिच्युएशन करायची. 6 महिन्याचं काम 1 महिन्यातच झालं पाहिजे, ज्याने की प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होती. वेल्चचा हा कोट पण खूप फेमस आहे. अन ऑर्गनायझेशन्स ॲबिलिटी टू लर्न अँड ट्रान्सलेट दॅट लर्निंग इन टू ॲक्शन रॅपिडली इज द अल्टिमेट कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज.